नमस्कार. मागच्या तासिकेमध्ये आपण इतिहास प्रकरण 8 सविनय कायदेभंग याला सुरुवात केली होती. त्याचा पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आपण पूर्ण केला. पहिल्या भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने मिठाचा सत्याग्रह, त्यानंतर पेशावर सत्याग्रह, सोलापूरचा सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह आणि बाबू गेनू यांचे बलिदान या भागांचा आपण प्रामुख्याने अभ्यास केला होता. आजचा हा दिवस हा माझ्यासाठी खूप चांगला आहे, कारण की आज युट्यूबवरील या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून माझा हा 50वा व्हिडिओ आज आपण अपलोड करीत आहोत. त्याच्यामुळं एका अर्थानं तसं पाहिलं गेलं तर या कोरोना 19च्या काळामध्ये एक सुवर्ण संधी जी आहे ती सुवर्ण संधी आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी लाभलेली आहे. आज आपण या धड्याच्या दुसऱ्या भागामध्ये प्रामुख्याने ज्या घटकांचा अभ्यास करत आहोत त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे तो म्हणजे गोलमेज परिषद, त्यानंतर पहिली गोलमेज परिषद, गांधी आयर्विन करार म्हणजेच गांधी आयर्विन पॅक्ट, दुसरी गोलमेज परिषद, त्यानंतर पुणे करार आणि तिसरी गोलमेज परिषद आणि सविनय कायदेभंगाची पुन्हा एकदा सुरुवात, अशा काही घटकांचा प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आज जो आहे तो आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तुमच्या या स्क्रीनवर तुम्हाला हे सगळे घटक दिसतच असतील. आणि आता सर्वात पहिल्यांदा आपण जो भाग समजून घेणार आहोत ते म्हणजे गोलमेज परिषद. नेमकी ही गोलमेज परिषद का घेतली गेली? एकतर सविनय कायदेभंगाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा त्यावेळेला पूर्ण भारतभर या ठिकाणी सर्व जनसामान्य लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. कुठल्या तरी मार्गाने हे आंदोलनाची जी धग जी होती धग कमी करण्याच्या हेतून तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारताबाबत घटनात्मक विचार करू अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. आणि या गोष्टीचा विचार करण्याकरता लंडन शहरामध्ये एक परिषद आयोजित केली गेली. या परिषदेला म्हटलं गेलं गोलमेज परिषद. 1930 ते 1932 या वर्षामध्ये जवळजवळ 3 वेळा या गोलमेज परिषदेचं आयोजन हे करण्यात आलं. आणि एकंदरीत या गोलमेज परिषदेमधनं काय साध्य झालं, त्याची निष्पत्ती काय होती, त्याचा जो भाग आहे तो भाग आपण आज या पाठामध्ये प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. पहिली गोलमेज परिषद ज्या वेळेला भरली गेली त्यावेळेला रॅमसे मॅकडोनाल्ड ही व्यक्ती जी होती ही व्यक्ती या पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थानी त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली होती किंवा ते अध्यक्ष त्या परिषदेचे होते हे लक्षात घ्या. या परिषदेकरता भारत आणि इंग्लंडमधील असणारे विविध प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. या परिषदेकरता भारतामधनं गेलेली जी व्यक्ती होती त्याच्यामध्ये पहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना यासारख्या काही भारतीय प्रतिनिधींनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आपलं जी काही उपस्थिती जी होती ती उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवलेली होती. अर्थात ही जी पहिली गोलमेज परिषद जी भरली गेली होती या गोलमेज परिषदेच्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती तसेच भारतीय संघराज्याची स्थापना यासारख्या विविध प्रश्नांवर या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली होती. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती आणि भारतीय संघराज्य स्थापना या 2 मुद्द्यांची चर्चा ही पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये केली गेली हे लक्षात ठेवा. या परिषदेकरता भारतामधील विविध राष्ट्रीय पक्ष, संस्थानिकांचे प्रतिनिधी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या परिषदेमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदविला होता. मग पहिली गोलमेज परिषद अपयशी का ठरली? त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय सभा जी देश पातळीवर या देशाचं प्रतिनिधित्व करणारी जी संघटना होती, जो पक्ष होता, जी सभा होती, तीच नेमकी या पहिल्या गोलमेज परिषदेला अनुपस्थित राहिली.
आणि राष्ट्रीय सभेच्या उपस्थितीशिवाय गोलमेज परिषद यशस्वी होणार नाही याची पूर्ण जाणीव ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनल्ड यांना होती आणि म्हणून या पहिल्या गोलमेज परिषदेवर जी काही चर्चा झाली त्या चर्चेमधनं ज्या काही निष्पत्ती निघाल्या, ज्या काही गोष्टींवर निर्णय घेण्यात आले, ते सगळे निर्णय हे फोल ठरले. कारण भारताचं प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सभा ही त्या गोलमेज परिषदेला अनुपस्थित राहिली आणि त्याच्यामुळं पहिली गोलमेज परिषद ही पूर्णतः निष्फळ बनलेली आहे. आता या पाठ्यपुस्तकामधील पुढचा मुद्दा जो आपण प्रामुख्याने चर्चा करण्याकरता घेतोय तो म्हणजे गांधी आयर्विन करार, यालाच म्हटलं गेलं गांधी आयर्विन पॅक्ट. आता हा नेमका गांधी आयर्विन पॅक्ट का होता आणि तो का झाला त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजून घेऊ. पहिली गोलमेज परिषद ही अपयशी ठरली होती. कारण की जरी या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय केंद्र राज्याची म्हणजे संघराज्याची स्थापना आणि जबाबदार शासन पद्धती या बाबतीत जरी विचार झालेला असला तरी त्यातून निघलेले जे काही निष्पत्ती होती ती निष्पत्ती राष्ट्रीय सभेच्या अनुमतीशिवाय फोल ठरलेली आहे. आणि मग रॅम्से मॅक्डोनल्ड यांनी एक आव्हान केलं राष्ट्रीय सभेला. हे आव्हान काय होतं? ते आव्हान असं होतं की पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभा जरी अनुपस्थित असली तरी दुसरी गोलमेज परिषद ज्या वेळेला होईल त्यावेळेला राष्ट्रीय सभा निश्चितपणे यात आपला सहभाग नोंदवेल अशी आशा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनल्ड यांचं आवाहन लक्षात घेऊन भारतामधील व्हाईसरॉय आयर्विन यांनी गांधीजींची भेट घेतली आणि गांधीजींची भेट झाल्यानंतर गांधीजींना तुरुंगातनं मुक्त करण्यात आलं. एकंदरीत जर तसं पाहायला गेलं गांधीजींची तुरुंगामधनं मुक्तता किंवा सुटका ही राष्ट्रीय सभेला मोकळेपणानं चर्चा करण्याकरता एक अनुकूल असं वातावरण निर्माण करण्याचा भारतामधील ब्रिटिश सत्तेनं त्या काळामध्ये प्रयत्न केला होता. आणि त्याचाच एक भाग व्हाईसरॉय आयर्विन ज्या वेळेला महात्मा गांधींना भेटले त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने महात्मा गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचं त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं होतं. अर्थात गांधीजी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यामध्ये जो करार झाला त्या कराराची नोंद इतिहासामध्ये गांधी आयर्विन करार, गांधी आयर्विन पॅक्ट अशा ठळक शीर्षकाने नमूद केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात या जो काही करार झाला होता त्या कराराच्या अनुषंगाने ब्रिटिश सरकार जे आहे ते ब्रिटिश सरकार भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करेल अशा प्रकारची हमी ही सरकारकडनं दिली होती. म्हणजे भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करेल अशा प्रकारची हमी ही ब्रिटिश सरकारकडनं त्या काळामध्ये दिली गेली होती. परिणामी त्याला अनुमोदन किंवा त्याला प्रतिसाद म्हणून गांधीजींनी सुरू केलेली जी सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घ्यावी अशा प्रकारचा हा समझोता होता. म्हणजे जबाबदार शासन पद्धती त्याचा विचार भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे प्रस्तावित असलेली आणि त्याच्या बदल्यामध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगा चळवळ मागे घ्यावी अशा प्रकारचे जो समझोता जो महात्मा गांधीजी आणि आयर्विन यांच्यात झाला होता त्याला म्हटलं गेलं महात्मा गांधीजी आणि आयर्विन करार. अर्थात या दुसऱ्या सभेच्या वेळेला महात्मा गांधीजी हे आवर्जून हे या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते. आता ही दुसरी गोलमेज परिषद जी आहे ही दुसरी गोलमेज परिषद सन 1931 मध्ये लंडन याच ठिकाणी भरली होती. लंडन या ठिकाणी भरलेली जी गोलमेज परिषद जी होती या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले होते. याशिवाय राष्ट्रीय सभेप्रमाणेच
भारतामध्ये असणारे विविध राजकीय पक्ष, संस्थानिकांचे प्रतिनिधी, जाती धर्मांचे प्रतिनिधी हे या सभेकरता उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी काय घडलेले आहे पहा की ही परिषद सुरू असताना, म्हणजे दुसरी गोलमेज परिषद सुरू असताना ब्रिटिश सरकारनं किंवा ब्रिटनच्या प्रतिनिधींनी भारतामधील असणाऱ्या अल्पसंख्याकांचा प्रश्न जो आहे, तो जो मुद्दा जो होता, तो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. साहजिकच अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केल्या गेल्यानंतर भारतामधून गेलेले राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, संस्थानिकांचे प्रतिनिधी, जाती धर्मांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एकमत झालं नाही आणि गांधीजींनी आपल्या परीनं या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये एकमत निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी यश जे आहे ते यश आलं नाही. म्हणून दुसरी गोलमेज परिषद आणि त्याच्यामध्ये घडलेली चर्चा ही पूर्णतः पुन्हा एकदा निष्फळ ठरलेली आहे. लक्षात घ्या, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये प्रस्तावित भारताच्या संघराज्यपतीचा स्वीकार घटनात्मक दृष्ट्या करण्याचा विचार हा इंग्रजांनी करण्याचं कबूल केलं होतं, त्यावर हमी दिली होती. परंतु राष्ट्रीय सभा हजर नसल्यामुळे पहिली गोलमेज परिषद अपयश ठरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी गेलेले असताना सुद्धा ही सभा अपयशी ठरली, कारण की वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये, राष्ट्रीय सभेमध्ये, संस्थानिकांच्या प्रतिनिधींमध्ये आणि जाती धर्माच्या प्रतिनिधींमध्ये अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरून त्या ठिकाणी एकमत झालं नाही. म्हणून ही दुसरी गोलमेज परिषद त्या ठिकाणी अपयशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर गांधीजींचं ज्या हेतूनं ते या दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते, तो हेतू सफल झाला नव्हता. अतिशय उद्विग्न मनाने गांधीजी पुन्हा एकदा भारतामध्ये परत आलेले आहेत. गांधीजीच्या भारतामध्ये आगमनानंतर त्या ठिकाणी आणखीन ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्यापैकी एक गोष्ट जी आपल्या इतिहासामध्ये नोंद केली गेली आहे, तिचं नाव आहे पुणे करार. नेमका हा पुणे करार काय होता? बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या अपयशानंतर महात्मा गांधीजी जेव्हा भारतामध्ये परत आले, त्याच वेळेला ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनल्ड यांनी भारतामध्ये जातीय निवाडा जो आहे, तो जातीय निवाडा त्या ठिकाणी जाहीर केला होता. आणि हा जातीय निवाडा एका अर्थानं भारतामध्ये सरळ सरळ फूट पडणार हे महात्मा गांधीजींच्या लक्षात आलं होतं. या दुसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. या दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्या ठिकाणी केली होती. या मागणीचा विचार करता ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनल्ड यांनी आता थोड्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जातीय निवाडा भारतामध्ये जाहीर केला होता. अर्थात अशा प्रकारचा जातीय निवाडा जाहीर केल्यानंतर हिंदू धर्मामधील लोकांमध्ये सरळ सरळ फूट पडणार होती. ही गोष्ट महात्मा गांधीजींच्या लक्षामध्ये आली आणि या गोष्टीला विरोध करण्याकरता महात्मा गांधीजींनी पुणे येथील एरोडा या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं होतं. म्हणजे दलितांकरता स्वतंत्र मतदारसंघ नसावेत अशा प्रकारचा जो काही एक निर्णय जो महात्मा गांधीजींनी घेतला होता, त्या अनुषंगाने हिंदू धर्मामध्ये पडणारी जी उभी फूट जी होती ती टाळण्याकरता गांधीजींनी एरोडा या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं होतं. अर्थात अशा प्रकारे दलितांकरता स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलितांकरता मतदारसंघ नसावेत यामध्ये जो काही एक जी काही आपण म्हणतो की एक परस्पर विरोधी मतं त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात राष्ट्रीय सभेचे अनेक प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या प्रश्नावर किंवा या मुद्द्यावर पुन्हा विचार करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी त्या ठिकाणी त्यांना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि राष्ट्रीय सभेचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजींनी
आमरण उपोषण जे चालू केलं होतं ते पूर्णतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयावर आता येऊन ठेपलं होतं. शेवटी राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एरोडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजींची चर्चा केली. या चर्चेमध्ये ही जी काही फूट आहे ही फूट टाळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांकरता स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी केली होती ती मागणी थोडीशी म्हणण्यापेक्षा पूर्णतः ती रद्दबातल केली आणि महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेतनं जी निष्पत्ती झाली ती इतिहासामध्ये त्याची नोंद पुणे करार या नावाने केली गेलेली आहे. या कराराच्या अनुषंगाने दलितांकरता स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघ असावेत अशा प्रकार समझोता महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासामध्ये या घटनेची नोंद पुणे करार या गोष्टीने केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत भारतामधील असणारी इंग्रजांची सत्ता, त्यांनी घेतलेले वेळोवेळीचे निर्णय, काही निर्णय हे भारतीय लोकांच्या अहिताचे होते आणि त्या अहिताच्या निर्णयाविरुद्ध भारतीय जनतेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रिटिश सरकारविरुद्ध त्या ठिकाणी उठाव केलेला, चळवळी निर्माण केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि यानंतर पुढची जी घटना घडलेली आहे ती म्हणजे तिसरी गोलमेज परिषद. अर्थात ही तिसरी गोलमेज परिषद जी आहे ती नोव्हेंबर 1932 मध्ये लंडन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. म्हणजे बघा, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद या तिन्ही गोलमेज परिषदा लंडन याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. म्हणजे इंग्लंडमधील लंडन जे त्याची राजधानी आहे त्या ठिकाणी ह्या आयोजित केल्या गेल्या होत्या. अर्थात या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर राष्ट्रीय सभेनं पूर्णतः बहिष्कार टाकला. त्याच्यामुळं राष्ट्रीय सभेच्या सहभागाशिवाय भारताच्या घटनात्मक प्रश्नांवर विचार करण्याकरता जी काही चर्चा या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये केली गेली होती ती पूर्णतः या ठिकाणी निष्फळ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. अर्थात या ठिकाणी आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि तिसरी गोलमेज परिषद याच्यामध्ये भारताची प्रस्तावित राज्यघटना, भारतीय लोकांना जबाबदार शासन पद्धती यासारख्या गोष्टींची साधक बाधक चर्चा जरी झालेली असली तरी याच्यामध्ये इंग्रजांचा दुटप्पीपणा होता. तो दुटप्पीपणा पाहता भारतामध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न इंग्रजांनी या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या मार्फत करण्यामार्फत त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून एकंदरीत ही जी सगळी परिस्थिती होती ही एकंदरीत परिस्थिती पूर्णतः भारतीय लोकांच्या हिताच्या विरोधामध्ये होती. ही गोष्ट महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेला त्यांनी जाणली होती आणि म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेवरनं महात्मा गांधीजी जेव्हा भारतामध्ये परत आले त्यावेळेला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी जी आहे ती दुसरी फेरी चालू करण्याचं आव्हान जे आहे ते आव्हान त्या ठिकाणी सर्व भारतीयांना केलं. गांधीजींनी अशा प्रकारचं आव्हान करताच ब्रिटनच्या सरकारनं सविनय कायदेभंगाची चळवळ दडपून टाकण्याकरता महात्मा गांधींना त्या ठिकाणी अटक केली आणि त्यांची रवानगी त्या ठिकाणी तुरुंगामध्ये केली आपल्याला पाहायला मिळते. महात्मा गांधीजींचं अटक सत्र जे ते एकूण घडलेलं होतं त्याच्यामुळं भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि नंतरचा जो काही एक एक घटनाक्रम घडलेला आहे या घटनाक्रमाच्या अनुषंगाने सविनय कायदेभंगाची चळवळ ही पूर्णतः दडपून टाकण्याकरता इंग्रजांनी त्या ठिकाणी दडपशाहीचं धोरण या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे. सर्व भारतामध्ये जेवढे काही नागरी हक्क असतील त्या नागरी हक्काची गळचिपी प्रथमतः ब्रिटिश सरकारने करावयास सुरुवात केली होती. राष्ट्रीय सभा तिच्या सहयोगी असणाऱ्या संघटना या पूर्णतः इंग्रजांनी बेकायदेशीर ठरवल्या.
याशिवाय या संघटनांची असणारी कार्यालय, त्यांचे असणारे निधी यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये निर्बंध जे आहेत ते निर्बंध लादण्यात आले होते. राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि साहित्य यांच्यावर देखील या ठिकाणी बंदी घालण्यात आली होती. एकंदरीत हे जे वातावरण जे आहे हे वातावरण हे अधिक चिघळलं गेलं होतं. भारतीय लोकांचा इंग्रज सरकारच्या विरुद्ध असणारा रोष हा अधिकाधिक बळकट होत चालला होता. सरतेशेवटी 1934 मध्ये महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. आणि अशा रीतीने हे जे सविनय कायदेभंगाचं चळवळ हे जे काय भारतीय इतिहासामध्ये असणारं जे काय ऐतिहासिक पर्व जे होतं ते ऐतिहासिक पर्व या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग एकंदरीत या पाठामध्ये प्रकरण 8 सविनय कायदेभंगाची चळवळ याच्यामध्ये आपण काय शिकलो याच्यात लक्षात घ्या की सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याकरता कारण जे घडलेले ते म्हणजे मिठावर लादलेला कर. हा मिठावर लादलेला कर हा जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडणारा घटक त्याच्यावर सरकारवर कर लादणं हे अन्यायकारक होतं. आणि त्या अन्यायकारक घटनेचा विरोध करण्याकरता आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याकरता महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. अर्थात या सविनय कायदेभंगाची चळवळ ही संपूर्ण भारत देशामध्ये त्या ठिकाणी पसरली गेली. पेशावर सत्याग्रह आपण बघितलं, त्याच्यामध्ये खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर म्हणजे भारताच्या वायव्य सीमेमध्ये असणाऱ्या भागामध्ये त्यांनी कशा पद्धतीने इंग्रज अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी चळवळी पळ करून सोडलं होतं. पूर्ण शहर पेशावर शहर जे आहे ते सत्याग्रहींच्या ताब्यामध्ये गेलं होतं. त्यानंतर सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आपण मल्लाप्पा धनसेट्टी, कुर्बान हुसेन यासारख्या लोकांनी त्यांची जी आत्माहुती दिली त्याचाही अभ्यास आपण थोडक्यात या ठिकाणी केला होता. त्यानंतर धारासणा सत्याग्रहामध्ये भारतीय लोकांनी कशा पद्धतीने इंग्रजांच्या दडपशाहीला त्यांच्या लाठी हल्ल्याला सामोरं जात अत्यंत संयमानं अत्यंत धीरोदात्तपणे आपल्या धीराचं उदाहरण देत त्या ठिकाणी त्यांनी हा सविनय कायदेभंगाची चळवळ ही धारासणा या ठिकाणी सुद्धा सुरू ठेवलेली पाहायला मिळते. धारासणा सत्याग्रह नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सत्याग्रहामध्ये प्रामुख्याने जे काही घटनाक्रम होतं की सत्याग्रहींची एक फेरी द्यायची, त्यांच्यावर लाठी हल्ला व्हायचा, ते खाली पडले की दुसरी फेरी त्यांना पहिल्या लोकांना उचलण्याकरता स्वयंसेवक त्या ठिकाणी तयार व्हायचे. महिला आणि पुरुष यांचा सहभाग या धारासणा सत्याग्रहामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर बाबू गेनू यांचे बलिदान, परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार या जे काही तत्व हे राष्ट्रीय सभेनं भारतीय लोकांना घालून दिलं त्याचाच एक भाग म्हणून बाबू गेनू यांनी या परदेशी मालाच्या किंवा कापडाच्या ट्रक समोर आपलं जे आहे ते आत्माहुती त्या ठिकाणी दिली. त्यांचंही नाव इतिहासामध्ये या ठिकाणी अजरामर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या या भागामध्ये आपण प्रामुख्याने ज्या गोष्टींची चर्चा केली ते म्हणजे पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद, याशिवाय गांधी आयर्विन करार, त्यानंतर पुणे करार आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधीजींनी 1934 मध्ये त्या ठिकाणी पूर्णतः थांबविलेली आपल्याला पाहायला मिळते. परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला प्रश्न असा असणार आहे की पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरली, कारणे द्या. त्यानंतर गांधी आयर्विन करार स्पष्ट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झाला, कंसात सविस्तर माहिती द्या. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने विचारले जातील. अशा रीतीने सविनय कायदेभंगाची चळवळ हे प्रकरण 8 या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण पुन्हा शैक्षणिक व्हिडिओसह पुन्हा एकदा नव्याने भेटू. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.